पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ प्रस्तावानुसार नाशिक सिन्नर अकोले सरहद्द संगमनेर आळीपाटा पुणे मार्गेच व्हावा या अत्यंत महत्त्वाच्या मागणीसाठी आज नागपूर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधान भवन परिसरात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी या मागणीचा जोरदार पाठपुरावा करत विधान भवन परिसरात ठोस आवाज उठवला आहे। अकोले संगमनेर आळीपाटा जुन्नर सिन्नर या संपूर्ण पट्ट्याचा शाश्वत विकास साधण्यासाठी हायस्पीड रेल्वे अत्यावश्यक असून हा मार्ग विकासाची पर्वणी ठरेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। विशेष म्हणजे हा मुद्दा राजकारणापलीकडे जात सर्व पक्षीय नेते एकत्र येऊन मांडत असून रेल्वे मार्ग अकोले संगमनेर भागातून जावा यासाठी सगळ्यांनी एकमुखाने भूमिका घेतल्याचं आजच्या आंदोलनातून अधोरेखित झालं आहे। हा हायस्पीड कॉरिडॉर सुरू झाल्यास पर्यटन, रोजगार, उद्योग विस्तार, शेतीपूरक व्यवसाय आणि वाहतूक सुविधांमध्ये क्रांती घडून अकोले संगमनेर पट्टा राज्याच्या विकास नकाशावर अग्रस्थानी येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। आंदोलनाचा नेमका अर्थ काय? खरं तर पुणे नाशिक रेल्वे मार्ग खरं तर सुवर्ण मध्य त्रिकोणासाठी हा सगळा बांधला होतो महाराष्ट्र शासनाकडं अर्थव्यवस्था अधिक मजबूतीसाठी, परंतु अकोले मार्गे ही संपूर्ण नेण्याची मागणी तुमची आहे। मग ही अकोले मार्गे जाण्याच्या संदर्भात तुम्ही काही शासनाला पत्रव्यवहार वगैरे केलेला होता? ज्या वेळेला हा मार्ग पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा मंजूर झाला आणि त्याच्या अलाइनमेंट होणार आहे, तर पहिली अलाइनमेंट ही नाशिक, सिन्नर, अकोल्याच्या सरहद्दीवरून, संगमनेरच्या सरहद्दीवरून आणि मग जुन्नर मार्गे पुण्यात जाणार होता। परंतु नंतरच्या काळामध्ये संगमनेरच्या पलीकडल्या बाजूने आता शिर्डीकडनं मला वाटतं कमी वेळामध्ये जर हा अंतर काटायचा असेल तर मला वाटतं पहिला जो सर्वे झाला होता तर तो नाशिक, सिन्नर, अकोले सरहद्द, संगमनेर सरहद्द मार्गे जुन्नर आणि नंतर पुणे हा सगळ्यात सुटसुटीत सोपा मार्ग आहे आणि कमी वेळेमध्ये पोहोचणारा